तुमचं चालू दे, मी येते. गुड नाईट. गुड नाईट. हॅलो, तुम्हाला राग आलाय का माझा? नाही का? मग तुम्ही अशा अचानक गुड नाईट म्हणाला, मला कळलं नाही. नाही नाही, मी आईला गुड नाईट म्हटलं, तुम्हाला नाही. अच्छा, हे मला वाटलं. एनिवे, मी येऊ ना उद्या तुम्हाला न्यायला? एवढ्या लगेच? लगेच कुठे, झाला ना एक दिवस. आणि मला वाटतं मांडव परतण्यासाठी एक दिवस एनफ असतो, राईट? काय झालं, तुम्ही हसतात? तुम्ही ना कधी कधी लहान मुलांसारखं करता. मी लहान मुलासारखं करतोय? कोणी ऐकलं तर हसेल. काल लग्न झालंय आपलं आणि तुम्ही तिकडे आई बरोबर आहात आणि मी लहान मुलासारखं वागतो. हा मग काल एसी कुणी बंद पडला, तुम्ही की मी? काय झालं, पटलं ना? की आणखीन काही एक्झाम्पल्स देऊ? नाही नको. का, काय झालं? बरं, एनिवे, कधी येत आहे? अजून काही ठरलं नाहीये, उद्या ठरवूया. नक्की? हो नक्की. ऑल राईट. ठेवू मग? ठेवताय फोन? हा. का? नाही, काही नाही. काय झालं, बोला ना. नाही, तुम्ही फोन ठेवताय, मला वाटलं तुम्ही बोलाल काहीतरी. काय? तेच, तेच काय? आय लव्ह यू. हॅलो हॅलो, हा, मी ऐकते. बोलताय ना? म्हणा ना. गुड नाईट. हॅलो. बाबा द्या. अरे वाह, थँक्यू. बाबा, मला ना वाटतच नाही माझं लग्न झालंय. हा? हा, म्हणजे बघा ना, सगळं कसं एकदम असं रुटीन सुरू आहे नेहमी सारखं. म्हणजे असं मी तुमच्यासाठी चहा घेऊन आले, तुम्ही असे निवांत पेपर वाचत बसलात आणि आई इकडे तुळशीची पूजा करते, छान तुळशीला पाणी घालते. आता थोड्या वेळाने काय होणार सांगा? नितीश येणार चिडचिड करत की माझा रुमाल सापडत नाही, माझं हे सापडत नाही, ते सापडत नाही, आणि सगळ्यांवरती चिडचिड करणार. आणि मग मी दिसले की सगळं विसरणार आणि फक्त मला तायडे तायडे म्हणून चिडवणार. आणि त्यानंतर सखी येणार, मला नेहमीप्रमाणे शाळेला जायला उशीर झालेला असणार, मग सखी येणार आणि माझ्यावरती खूप चिडचिड करणार की बाबा नेहमी कसं तुझ्यामुळे शाळेला जायला उशीर होतो. आणि मग मी तिला उगाच काहीतरी 10 कारणं देणार आणि म्हणणार चल बाबा एकदाच शाळेत चल. आणि मग जाता जाता नेहमीप्रमाणे आई येणार आणि मला म्हणणार की मनू बाळा तुझा टिफिन राहिला. आणि नंतर जाताना तिचं नेहमीचं ठरलेलं वाक्य की संध्याकाळी वेळेत घरी ये हा मनू बाळा. आणि संध्याकाळी तुला यायला उशीर झाला ना की तुला 10 वेळा फोन करणार, अगं कुठे पोहोचलीस तू, आली नाहीस अजून. काय हो तुम्ही सुद्धा. घ्या. नाही, आम्ही एक वेळ विसरू की तुझं लग्न झालंय, पण तुझ्या राजवीर साहेबांचं काय, ते नाही ना विसरत. अगं बघतेस तर फोन घे पण. सखीचा कॉल, तिला नंतर करते, आधी राजवीरला मेसेज करते. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हा भोसले, साहेब गुड मॉर्निंग. काय रे, लग्नाला नव्हतास तू? आलो होतो, तुम्ही मला ओळखलं नाही.
मला दिसला नाही पण तू. साहेब दाढी लावून आलो होतो कारण कोणी ओळखू नये म्हणून. उगीच रिस्क कशाला. आज सकाळी सकाळी साहेब कामच तसं होतं. बोल ना. त्या शिवडीच्या जागेसाठी आपण प्रयत्न करत होतो ना, त्याविषयीच बोलायचंय. साहेब सगळे प्रयत्न करून झाले पण त्या जागेचा मालक निवृत्ती गाडी काही ऐकायला तयार नाहीये. ऐकायला तयार नाही म्हणजे? म्हणजे साहेब सगळं करून झालं पण मला वाटतं की आता तुम्ही जर त्यांच्याशी काही बोललात तर. ठीक आहे, मी बघतो. चल रंजू निघू. तू ना विचित्र आहेस रंजू. मी इथे घरी असलो की माझ्याशी सतत भांडत असतेस आणि आता निघालोय तर अशी तोंड पडून उभी आहेस. तुम्हाला या आश्रितासारखं इकडे तिकडे फिरावं लागतं ना, मला खूप वाईट वाटतो. तू त्याचा फार विचार करू नको. जाऊ दे. जाऊ दे काय काय बोलताय कळतंय का तुम्हाला? बघ रंजू, मी इथून जरी बाहेर जात असलो तरी कधी आणि काय करायचं हे मला चांगलंच माहिती. तू काळजी करू नकोस. जाऊ दे हो, मी तुम्हाला परत तेच बोलणार, तुम्ही मला परत तेच सांगणार, आपल्यात परत तसाच वाद होणार. जाऊ दे, त्यापेक्षा तो विषयच नको. तू आता असं उदास चेहऱ्याने निरोप देणार आहेस का मला? मग काय करू मी? हे जरा थांब थोडा वेळ. अरे देवा, अजून ते आहेच का? हे बघ रंजू, मी जरी इथून जात असलो तरी या घरातली प्रत्येक बातमी मला तुझ्याकडून समजायला हवी. या घरातलं कोण काय करतंय हे सगळं मला समजायला हवं. या आधी मी तुम्हाला प्रत्येक बातमी देतच होते ना, काय उपयोग झाला त्याचा? अगं, एक दोनदा पत्ते चुकीचे पडले म्हणून आपण गेमच सोडून द्यायचा का? हे बघ रंजू, एक दोनदा चुकलो म्हणून मी हा डाव सोडून देणार नाही. आपला हक्क आपल्याला मिळाल्याशिवाय मी हार मानणार नाही. आणि हे तुला वेगळं सांगायची गरज नाही. पण मला एक गोष्ट सांगा, इथे असताना तुम्ही काही करू शकला नाही, बाहेर राहून काय करणार आहात तुम्ही? पुन्हा निगेटिव्ह बोलायला लागलीस. अगं, जरा शुभ बोल ना. काय रे मोहन, बॅग घेऊन कुठे निघालास? कुठे म्हणजे बाई, ज्या कामासाठी घरात आलो होतो ते काम झालं. राजवीरचं लग्न झालं, सो मी माझ्या मार्गी लागतो आता. अरे पण तुला कोणी जायला सांगितलंय का? मग काय आता राजवीर सांगण्याची वाट बघत बसणार का ते? नाहीतर काय. बाई, या घरात माझी कोणाला गरज आहे असं मला नाही वाटत. तेव्हा मी इथून गेलेलंच बरं. काळजी घे. माई येतो. दव्याचं शेड्यूल काय आपलं? ओके, त्यानंतर ठीक आहे. आजच्या सगळ्या मीटिंग कॅन्सल करा, आपल्याला शिवडीला जायचं. निवृत्ती गाडी. आता काय बाबा, लग्न झालंय म्हटल्यावर जुन्या मैत्रिणीचा फोन कशाला उचलणार ना तू? सखी यार, असं नाहीये, मी तुला फोन करणारच होते. नाही नाही, राहू दे. आता उगाच काहीतरी कारण देऊ नकोस. अगं, मला सगळं माहितीये. आता मी कारण कशाला देऊ? मी खरं सांगते, मी तुला फोन करणारच होते आणि तेव्हाच. मनवा, जाऊ दे ना, सोड. कसं कसं जाऊ दे? मी तुला फोन नाही करणार असं होईल का? आता काय, माहितीये मला सगळं. आता असंच होणार. असंच होणार म्हणजे काय होणार? अगं, मस्करी करते मी तुझी. काय तू पण? एक तू आणि दुसरा तो नितीश, नुसता चान्स हवा असतो मला चिडवायचा. ओ म्हणजे काय? नाही नाही, आता हसून घे. तुझ्या लग्नात मग मी तुला किती त्रास देते, तू नुसतं चिडवत बसणार आहे तुला. माझ्या लग्नाला अजून भरपूर वेळ, आणि तेव्हा तुम्ही दोघं नाही, तिघे असाल. ठीक आहे. तू, राजवीर जिजू आणि तुमचं. तू वेडी आहेस का? काही काय बोलतेस? खरंच फटके खाणार का तू माझे? अरे वा, हे बरं आहे. म्हणजे मी काही बोलले तर तुम्हाला फटके देणार नाही, आता एकच दिलाय, नंतर बदडवून काढून तुला. चल बाय, येते मी. बसली असतीस ना, थोड्या वेळ गप्पा मारल्या असत्या. किती दिवस झाले? खरंच नको, खूप काम आहे. मी तुला नंतर फोन करते ना. बरं, नक्की काय?
गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज उशीर झाला उठायला? नाही, मगाशी सुटलो होतो. काय झालं? नाही, मी तुम्हाला मेसेज केलेला सकाळी. ऍक्च्युली बघितला मी मेसेज. मी तुम्हाला रिप्लाय पण करणार होतो, पण एक कामाचा फोन आला. अच्छा, म्हणजे फायनली कामाला सुरुवात झाली आहे. येस. हा, पण ऑफिसला जाताना काहीतरी खाऊन जा आठवणीने. नक्की. तुम्ही काय करताय? काही नाही, सखी आली होती, आता जस्ट घरी गेली. सकाळी मांडव परतनीची पूजा पण झाली. ग्रेट. मग माझी आठवण आली की नाही? आली ना, म्हणून तर सकाळी सकाळी मेसेज केला. अच्छा. हम्म. ऍक्च्युली माझं तुमच्या गावाजवळच एक काम आहे. ते काम झालं की मी येतो तुम्हाला घ्यायला. आज असं काय करता? मी आजचा एक दिवस राहते ना, उद्या येते घरी. म्हणजे तुम्हाला माझी आठवण येत नाही, बरोबर? नाही तस. हा, म्हणजे आठवण येते, पण एवढी नाही येत. काय बोलताय तुम्ही? हे सोडा ना, आपण दुसरं काहीतरी बोलूया. नाही, आधी तुम्ही ते बोला जे तुम्ही काल बोलला. काय? अच्छा, म्हणजे आठवण करून द्यायला लागेल. ठीक आहे, येऊ ना मग घ्यायला मी? माहित नाही. माहित नाही? ऑलराईट, मग कळेल तुम्हाला. ठेवू मी फोन? ओके, बाय. बाय. निवृत्ती, हा आहे इथल्या जागेचा नकाशा. ही जी जमीन आहे ही तुझी आहे आणि ती आम्हाला हवी. नाही, पण त्यासनी माझी जमीन कशा पाय हवी आहे? अरे निवृत्ती, इथे आम्हाला एक फॅक्टरी उभी करायची आहे आणि त्यासाठी आम्ही तुला हवे तेवढे पैसे द्यायला तयार आहोत. पण मला नाही कायची जमीन. अरे यात तुझाच फायदा आहे. हे बघ, उद्या जर सरकारने एखादा नवा प्रकल्प इथे आणला तर सरकार तुला जेवढे पैसे देईल त्याच्यात तिप्पट पैसे आम्ही तुला आत्ताच देतोय. ऐक, कशाला स्वतःचं नुकसान करतोय? नाही साहेब, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, काय बी झालं तरी मी जमीन विकणार नाही. अरे, एवढी चांगली संधी समोर चालून आली आहे आणि तू नाही म्हणतोयस? ऐक माझं, विकून टाकी जमीन. बघा साहेब, ही माझ्या वाड वडिलांची जमीन आहे आणि ते मी कशी काही विकू शकतो? आणि जमीन विकली तर मी काय करू? म्हणजे शेती बिघडताना मला काय बी येत नाही. अरे तू कर ना शेती, आम्ही कुठे तुला नाही म्हणतोय. उलट त्या बदल्यात तर आम्ही तुला जिथे हवी आणि जेवढी हवी तेवढी जमीन त्याला तयार आहोत. तू फक्त ही जमीन आम्हाला देऊन टाक. नाही साहेब, ते मला नाही जमणार. खर तर माझं नशीब आहे की ही जमीन माझी आहे, हे तुम्ही कबूल करताय. पण काय बी झालं तरी मी माझी जमीन विकणार नाही. दवे यांच्या जमिनीच्या चारी बाजूला बोर्ड लावा. ती जागा घेण्यात राजवीर मोहिते पाटील इंटरेस्टेड. तलाठ्याला तसं कळवा. याच्या आजूबाजूच्या सगळ्या जागा विकत घेऊन टाका आणि याच्या जागेवरची एक विहीर आहे त्याच्या आजूबाजूला 10 विहिरी करू. म्हणजे याच्या विहिरीला पाणी येणार, यांना वीज मिळणार नाही याची काळजी घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं, ही जागा 10% रकमेत सुद्धा कोणी विकत घेता कामा नये. काय का म्हणू, एकटीच का बसलीस इथे? सहज. सहज की राजवीरची आठवण येते? आई प्लीज ना. आता नितेश नाही तर तो तू चिडवायचं काम करतेस का? हो मग, आई आहे मी त्याची, हक्क आहे माझा. बरं मला सांग, तुझी कामं झाली आवरून?
स्वयंपाक करून झाला, आता फक्त कुकर लावायचं बाकी आहे. बरं ठीक आहे, मग तू बस, मी कुकर लावते पटकन. नाही, मी लाव. अगं करू दे ना मला पण मदत जरा. काही गरज नाही. तू जर का इथे येऊन कामं केलीस तर मग माझ्याशी गप्पा कोण मारणार? बरं ठीक आहे, बोल. काय ग, राजवीर खरंच येणार आहे तुला पिकअप करायला? काही सांगता येत नाही. नाही म्हणजे ते खूप हट्टी आहेत, येऊ पण शकतात अचानक. मग ते खरंच येणार असतील ना, तर त्यांना सांग जेवूनच जा आणि तू सुद्धा जेवून जा. हा मी आले कुकरला. हे काय, आता मला म्हणाली गप्पा मारूया, आता स्वतः चालीस कुकर लावायला? नंतर घाई गडबड होईल. आले 2 मिनिटात, नंतर गडबड होईल. हॅलो. हॅलो, झाली बॅग भरून? बॅग? मी तुम्हाला न्यायला आलोय, तुमच्या घराच्या बाहेर उभा आहे. मला माहिती तुम्ही मस्करी करताय. हो नाही, मस्करी कशाला करून याची. तुम्ही खरंच घराबाहेर आलात? हो. अहो मग बाहेर का थांबलात, आत या ना. नाही नाही, आत नको, तुम्हीच या बाहेर. अहो, असं काय करताय, आई बाबा काय म्हणतील? त्यांना सांगा आम्हाला उद्या हनीमूनला जायचंय, त्यामुळे लवकर निघायचं. काय हनीमून? आणि हे कधी ठरलं? ते ठरवायची काय गरज आहे? अहो पण असं अचानक? असं तुम्हाला नाही यायचंय का माझ्या बरोबर हनीमूनला? यायचंय पण नाही म्हणजे हो. असं काय तुम्ही? लवकर या, नाही तर मला एकट्यालाच जावं लागेल हनीमूनला. ठीक आहे मग जा. नक्की? अहो पण सांगा ना कुठे जायचंय. आणि इतकी घाई काय, उद्याच निघायचंय? बर, आणखी एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी, लवकर या. सरप्राईज? काय सरप्राईज? लवकर बाहेर या, मी वाट बघतोय तुमची. राजवीर जीजू, तुम्ही इथे काय करताय? तुझ्या ताईला न्यायला आलोय. हो मग घरी चला ना, इथे कशाला थांबताय? नाही, ते येतच असतील आता. तिला यायला वेळ लागेल, त्यापेक्षा तुम्ही घरी चला. नाही, आलो असतो, पण आज जरा लवकर निघायचंय. ठीक आहे. मग बाकी काय चालू आहे? बाकी विशेष असं काहीच नाही, चाललंय. तुझ्या बिझनेस प्रपोजल वर काम कधी सुरू करायचं? आय मीन, तू करशील ना माझ्या बरोबर? ऑफकोर्स, मी तुम्हाला मागेच सांगितलं ना, मी तुमच्यावर काम करायला खूप एक्साइटेड आहे. तू एक काम कर, ऑफिसला घेऊन जा, मी दव्यांशी बोलून ठेवतो. चालेल, थँक्यू सो मच. कशासाठी? आधी मी तुमच्या ऑफिसला येऊन बिझनेस प्रपोजलला नाही म्हणालो, आणि आता तुम्ही त्याबद्दल विचारतायत म्हणून. तुला सांगू नितेश, तू तुझ्या बिझनेस साठी जे स्वप्न बघतो ना, आय कॅन सी इट इन युअर आईज. मी पण अशी खूप स्वप्न बघितली, सो आय कॅन रिलेट, आय कॅन अंडरस्टँड. थँक्स अलॉट जीजू. माय प्लेजर. म्हणून आणखीन एखादा दिवस थांबली असतीस तर बरं वाटलं असतं ग. आता ते आलेत ना घ्यायला, जायला हवं. बरं ऐक ना, निदान जेवून तरी जा 2 जण. तुम्ही सांगा ना तिला. नाही, बरोबर आहे, आई म्हणते ते बरोबर आहे. तू जेवून जा आणि राजवीर त्यांनाही बोलून घे. नाही नको बाबा, खरंच ते घाईत आहेत, माई पण वाट बघत असते. मी फोन करते ना माईंना. नाही नको ना, मी पुढच्या वेळेला आले ना की नक्की जेवून जाईल, पक्का. पुढच्या वेळेला आलीस ना की अगदी 4 दिवस ठेवून घेणार तुला, मी पाठवणारच नाही. चाल, बरं आता निघू मी. नमस्कार कर. अगं बाय बाय. बाय बाय. नीट जा ग. हा बाबा, बाय. चौकाय जा, काळजी घे. तुम्ही पण काळजी घ्या. ए म्हणे, हा ऐक जरा, बाहेरपर्यंत येतो आम्ही सोडायला तुला. कशाला, इथेच येते. अगं नाही, लग्नानंतर राजवीर पहिल्यांदाच आलेत ना इथे. भेटलो नाही तर बरं नाही दिसणार. बरं ठीक आहे. जीजू, मी ताईला फोन करतो आणि तिला बोलवतो, नाही तुम्हाला आणखीन इथे अर्धा तास वाट बघत बसावी लागेल. ऐक आणि बाळा, आला ते. मधून मधून फोन करा,
हो आई. मला खूप काळजी वाटत राहील नाही तर. हो नक्की करा. काय ताई किती वेळ? आम्ही कधीपासून तुझी वाट बघतोय. आम्ही आम्ही म्हणजे राजवीर जीजू. सॉरी. It's okay. बरं ऐका ना, लग्नानंतर पहिल्यांदाच आलात तुम्ही, तर दोघंही जेवूनच जा ना आता. आत्ता जातो, नेक्स्ट टाइम नक्की. नाही आलाच आहात तर खरंच जेवून जा, फार वेळ लागणार नाही. हो, आणि माझा स्वयंपाक सुद्धा तयार आहे. या ना. नाही, थांबलो असतो पण आता माई थांबली असेल, नेक्स्ट टाइम नक्की जेवून जाईन ना मी, प्रॉमिस. बघा म्हणू, लक्षात ठेव. आई तुला माहितीये एका दिवसात ताईने राजवीर जीजूंना खूप त्रास दिला. खूप कंप्लेंट आहे तिच्याबद्दल. आम्ही आता त्याबद्दलच बोलत होतो. काय ग म्हणू, काय झालं? आई, तू पण काय त्याचं ऐकतेस? खोटं बोलतोय तू नंतर भेट मला, मी तुला बघते. अरे बापरे, बघितलं जीजू, तिच्या मनाविरुद्ध जरा पण काय बोललं ना तर लगेच धमक्या देते. तुम्ही जरा सांभाळून राहा. बाबा सांगा ना त्याला. नितीश पुरे आता. निघायचं? हो, काळजी घे. तुम्ही पण काळजी घ्या. बाय आई. तू जरा घराकडे लक्ष दे, नुसतं गावभर फिरत बसू नको. बघितलं कशी दादागिरी करते. उगाच काहीतरी सांगायचं म्हणून सांगायचं. सांगी ना सगळं, तू मला किती त्रास देतेस ते. बरं बरं ठीक आहे, हे आमचं असं चालूच राहणार. तुम्ही निघा. बाय बाय. बाय बाय. काळजी घे. तू पण काळजी घ्या. बाय.